ओके, पहा काल आपण अँग्युलर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं आणि अँग्युलर एसएचएमच्या पिरियडचा फॉर्म्युला तयार केला. ओके, तर एकदा अगदी थोडक्यात आपण रिपीट करू. काय स्टडी करायचं आपल्याला? यस, अँग्युलर एसएचएम. जनरल एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम. तर पहिल्यांदा काय लिहायचं तुम्हाला? डिफरन्शियल इक्वेशन. काय असते डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम? काय? d2 थीटा बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. ओके, आणि यावरून जर तुम्ही ॲक्सलरेशन लिहिलं तर ॲक्सलरेशन बरोबर काय असणार? मायनस ओमेगा स्क्वेअर थीटा, है ना? हेच आहे ना ॲक्सलरेशन. म्हणून याला ॲक्सलरेशन लिहिलं, ओमेगा स्क्वेअर थीटाला राईटकडे ट्रान्सफर केलं, सो ॲक्सलरेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. पण एसएचएम मध्ये इन एसएचएम ॲक्सलरेशन इज गिवन बाय, ॲक्सलरेशन काय असते? हां, तर यस, मायनस ओमेगा स्क्वेअर थीटा असते ॲक्सलरेशन. पण इथे तुम्हाला काय करायचं बघा, जो d2 थीटा बाय dt स्क्वेअर आहे, बरोबर आहे, ॲक्सलरेशन जे आहे त्यालाच आपण इन टर्म्स ऑफ टॉर्शनल कॉन्स्टंट लिहिलं होतं. ठीक आहे, ते लिहिताना मी थोडंसं वेगळ्या तऱ्हेने लिहिलं होतं. हे एक झालं. नंतर बघा आपण काय लिहित असतो? टॉर्क काढायचं आहे तुम्हाला. टी इक्वल टू काय लिहिणार तुम्ही? आय अल्फा. बरोबर आहे. आणि जसं तुम्ही लिनियर एसएचएम मध्ये या प्रोपोर्शनॅलिटी घेतली होती तसेच तुम्हाला टॉर्क प्रोपोर्शनल टू काय करता येणार? मायनस सी इंटू थीटा. त्याला काय लिहिता येणार? टॉर्कला आय अल्फा इक्वल टू मायनस सी इंटू थीटा. बरोबर आहे. सो अल्फा इक्वल टू काय मिळेल? मायनस सी अपॉन आय इंटू थीटा. बरोबर आहे. तर हे पण ॲक्सलरेशन आहे आणि हे पण ॲक्सलरेशन आहे. पहिलं इक्वेशन हे दुसरं इक्वेशन, या दोन इक्वेशनला तुम्ही काय करू शकता? कम्पेअर करू शकता. पहा, लक्ष द्या, हे अँग्युलर ॲक्सलरेशन आहे. इट कॅन बी रिटन ॲज, हे जे ॲक्सलरेशन आहे याला तुम्ही कशाने दाखवू शकता? अल्फा. ओके, सो अल्फाचा एक फॉर्म्युला मिळाला मायनस ओमेगा स्क्वेअर थीटा, टी इक्वल टू मायनस सी इंटू थीटा. टॉर्कला लिहिला आय अल्फा, तर परत अल्फाचा फॉर्म्युला. इथे बघा लेफ्ट हँड साईड सेम आहे, राईट हँड साईडमध्ये थीटा सेम आहे. या दोघांना जर कम्पेअर केला तर ओमेगा स्क्वेअर बरोबर काय लिहिता येणार? सी अपॉन आहे. बरोबर आहे. त्यामुळे ओमेगा स्क्वेअर इक्वल टू सी अपॉन आहे. तर ओमेगा काय लिहिता येणार? अंडररूटमध्ये सी अपॉन आहे. ओमेगाला काय लिहिता येणार? 2 बाय टी इक्वल टू अंडररूटमध्ये सी अपॉन आहे. बरोबर आहे. आणि म्हणून टी इक्वल टू काय लिहिता येणार? 2 इंटू अंडररूट आय बाय सी. कसंही केलं तरी शेवटी येणार तेच. इथे काय केलं मी? डिफरन्शियल इक्वेशन लिहिलं, नंतर टॉर्कचा फॉर्म्युला लिहिला. मी काल लिहिताना पहिले हे लिहिलं होतं, नंतर हे लिहिलं होतं, ते काही फरक नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा झाला पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम. आणि इथे मी तुम्हाला पहा काय सांगितलं होतं, आपल्याला सोडवायचे आहेत प्रॉब्लेम्स. बरोबर आहे. आणि त्या प्रॉब्लेममध्ये आपण सस्पेंडेड बॉडी घेतली होती. हा रिजिड सपोर्ट, या रिजिड सपोर्टला एक वायर लावलेला आहे आणि या वायरला, सस्पेन्शन फायबरला एक ना ऑब्जेक्ट सस्पेंड केला. ते ऑब्जेक्ट काय असू शकते? दॅट मे बी डिस्क, दॅट मे बी रिंग, दॅट मे बी रॉड. बरोबर आहे. आणि म्हणून इथे आय काय आहे? त्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट सस्पेंडेड. बरोबर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट सस्पेंडेड टू द स्ट्रिंग. आणि इथे सी काय आहे? टॉर्शनल कॉन्स्टंट. बरोबर आहे. तर टॉर्शनल कॉन्स्टंट ऑफ स्ट्रिंग ऑफ सस्पेन्शन फायबर, ऑफ सस्पेन्शन फायबर म्हणू शकता किंवा स्ट्रिंग म्हणू शकता. बरोबर आहे. इथे आय तर तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या बॉडीसाठी, फक्त मी तुम्हाला सी बद्दल सांगितलं होतं. आय वेगवेगळ्या बॉडीसाठी, तोही तुम्हाला जमला पाहिजे. आय वेगवेगळ्या बॉडीसाठी काल मी सांगितलं होतं, परत एकदा रिपीट करतो. आणखी एक दोन क्वेश्चन विचारतो, पहा तुम्हाला जमतात काय. समजा आपण याला रॉड लावला. बरोबर आहे. जर तुम्ही रॉड अटॅच केला असेल तर रॉडसाठी आय काय लिहिता येणार? यस, ml² बाय 12, ml² बाय 12. ओके. आणि जर तुम्ही रॉडच्या जागी इथेच आहे, म्हणजे तुम्ही असा विचार कराल, मी जे ऑब्जेक्ट काढतो ते अटॅच केलं, इथे जर तुम्ही डिस्क अटॅच केली त्याच रॉडला, तर डिस्क जर अटॅच केली तुम्हाला आय काय लिहिता येणार? 1/2 m इंटू r². डिस्क ही डिस्क आहे. डिस्कच्या जागी जर तुम्ही रिंग लावण्याचा प्रयत्न केला, रिंग अटॅच केली, तशी रिंग लावता येत नाही. बरोबर आहे. रिंग जर अटॅच केली तर आय काय लिहिता येणार? mr². पण पहा आणखी काही समजलं पाहिजे तुम्हाला. कसं? पहा, आणि अदर ऑब्जेक्ट असेल तर आयला mk² लिहिता येते.
आता बघा मी काय म्हणत आहे, तुम्ही आन्सर करण्याचा प्रयत्न करा. मी असं म्हटलं, मी दुसऱ्याच पेजवर घ्यायला परवडते. मी असं म्हटलं की हा सस्पेन्शन फायबर आहे, ओके, आणि इट इज अटॅच टू द रिंग. याला काय केलं, रिंगला अटॅच केलं. तुम्हाला माहिती आहे ट्विस्ट केलं, सोडून दिलं तर तो असा ऑसिलेट होत राहणार. त्याचे मोशन काय असणार, अँग्युलर असल्याच्या कालच्या पिरियडमध्ये पाहिलं. पण माझा क्वेश्चन असा आहे की फक्त वर्ड्स आहे तुमच्याकडे, रिंग अटॅच केली. काय रिंग अटॅच केली, कशाला, स्ट्रिंगला, बरोबर आहे. आणि तुम्हाला म्हटलं असेल की पिरियड काढा, तर तुम्ही रिंगचा कुठला मोमेंट ऑफ इनर्शिया घ्या. एवढं म्हटलं की येस रिंगवरचा, पण कसा, रिंग अटॅच केली दोऱ्याला. मग तुम्ही सांगा, दोऱ्याला जर रिंग बांधतो म्हटलं, तुमच्याकडे एक बांगडी आहे, कड आहे, एक रिंग आहे, दोऱ्याला बांधतो म्हटलं तर असंच बांधावं लागेल ना, दुसरं कोणतं पॉसिबल आहे. मग याला जर असं जर तुम्ही याला अटॅच केलं आणि मग याला तुम्ही ट्विस्ट करणार, बरोबर आहे, त्या वायरमध्ये काय तयार होणार, ट्विस्ट. तर मग तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणता घेणार, रिंगचा. अलॉंग डायमीटर अशीच बांधता येईल ना, रिंग जर बांधायची तर अशीच बांधावं लागेल ना. अशी जर बांधली तर मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग डायमीटर अबाउट दिस ॲक्सिस हा असावाला, एम.आर. स्क्वेअर. तर अलॉंग डायमीटर हाफ एम.आर. स्क्वेअर. डिस्क जर असेल, तुम्ही रिंगच्या जागी जर अशा तऱ्हेने डिस्क अटॅच केली, इथे एक होल आहे, त्या होलला जर तो दोरा बांधला असेल, डिस्क असणार व्हर्टिकल प्लेनमध्ये, याला म्हणतील डिस्क इन व्हर्टिकल प्लेन किंवा रिंग इन व्हर्टिकल प्लेन. डिस्क असेल तर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ एम.आर. स्क्वेअर, अलॉंग दिस ॲक्सिस 1/4 m.r. स्क्वेअर. सो बी केअरफुल अबाउट सिलेक्टिंग द मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे इथं मग डिस्क म्हटलं की जो पार्ट केला तोच, रिंग म्हटलं की जो पार्ट केला. सिच्युएशन काय आहे त्याच्यावर डिपेंड करते कुठला ॲक्सिस तुम्हाला घ्यायचा आहे. आणि दोऱ्याला असं तर काही बांधणं पॉसिबलच नाही. हा दोरा आहे आणि इथे रिंग बांधली, असं पॉसिबल आहे का, असं पॉसिबल नाही. असं पॉसिबल होईल किंवा हा दोरा खालून अटॅच केलेला असेल, वरून अटॅच केलेला असेल तर याला असं करता येणार. मग त्याला असं ट्विस्ट करून सोडून दिलं तर तो अँग्युलर एसिचम करू शकते, पण सस्पेंडेड साठी नाही करता येणार. समजून राहिलं तुम्हाला. हे दोरा घेतला, असा स्ट्रेच केला, इथे जर तुम्ही डिस्क अटॅच केली पण ती अशी राहणं बरोबर त्या दोऱ्याच्या लेंथला परपेंडिक्युलर, ते पॉसिबल नाही आहे. त्यामुळे असे काही प्रॉब्लेम्स नसतील. प्रॉब्लेममध्ये सस्पेंडेड असेल पण ॲक्सिस शोधायचा. ॲक्सिसवरून काय ठरेल, ॲक्सिसवरून काय ठरेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ठरेल. आणि आणखी तुम्हाला काय सांगितलं होतं की हा जो सस्पेन्शन फायबर आहे, हा जो स्ट्रिंग आहे, तर यासाठी तुम्हाला सी जो आहे याची फक्त प्रोपोर्शनॅलिटी लक्षात ठेवा. सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, एरिया स्क्वेअर आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, आणि इथे r पॉवर 4/l. म्हणजे या सी साठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पण या प्रॉब्लेम मध्ये फक्त तुम्हाला दोनच गोष्टीवर लक्ष द्यायचं. T = 2.1√I/c, I आणि C. बरोबर आहे. I डिपेंड करते कुठलं ऑब्जेक्ट अटॅच केलं आणि ते कसं अटॅच केलं, आणि C डिपेंड करते सस्पेन्शन फायबरवर. आणि बहुतेक प्रॉब्लेममध्ये C बदललेला नाही, त्यामुळे C कॉन्स्टंट आहे. पण सस्पेन्शन फायबर जर बदलला तर तुम्हाला पिरियड काढता आला पाहिजे. बरोबर आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, लेंथ. बरोबर आहे. तुम्ही सांगा, समजा एखादं सस्पेन्शन फायबर आहे, त्याला तुम्ही डिस्क अटॅच केली, रिंग अटॅच केली, काही पण अटॅच केलं, आणि दुसऱ्या केसमध्ये त्या सस्पेन्शन फायबरची लेंथ तुम्ही 4 टाइम्स घेतली तर पिरियड, लेंथ 4 टाइम्स घेतली तर पिरियड. हाच सस्पेन्शन फायबर, त्याची लेंथ काय केली, पहिले जेवढी होती त्याच्या 4 टाइम्स. कोण सांगेल, हात करून सांगा बरं पिरियड किती होणार. सस्पेन्शन फायबरची लेंथ 4 टाइम्स केली, कोण सांगेल पिरियड किती होणार. आता हा क्वेश्चन, असा क्वेश्चन, हे उत्तर ते उत्तर, हे नाही, जनरल लॉजिक डेव्हलप करा. कोण सांगेल, सगळं तुमच्या बोर्डवर आहे. सस्पेन्शन फायबरची लेंथ जर 4 टाइम्स केली तर पिरियड किती होणार. हे जर तुम्हाला समजलं नाही, त्याचा अर्थ माझं बोलणं जे आहे ना तुम्हाला समजलंच नाही. इथे इकडे तरी खूप झाले, सरांच्या आतवर आहे, तिकडे तर एकही नाही आहे. अरे यार, मला सांगा, हा पिरियड, हा कोणाचा पिरियड आहे. एक दोरा आहे, त्याला काय अटॅच केलं, ऑब्जेक्ट अटॅच केलं, ऑब्जेक्टला काय केलं, टर्न केलं. टर्न केल्यामुळे या दोऱ्यामध्ये काय तयार झाली, ट्विस्ट तयार झाली. त्या ट्विस्टनी काय एक्झॅक्ट केला, रिस्टोरिंग टॉर्क. त्या रिस्टोरिंग टॉर्कमुळे हा फिरत आहे. याची मोशन काय प्रूव्ह केली होती, अँग्युलर एसिचम, कालच प्रूव्ह केलं होतं. पण याचा पिरियड काय मिळाला होता, T = 2.1√I/c. I काय आहे, जे ऑब्जेक्ट सस्पेंड केलं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि C काय आहे, हा जो दोरा आहे, सस्पेन्शन फायबर जे आहे त्याचा टॉर्शनल कॉन्स्टंट. I आहे सस्पेंडेड ऑब्जेक्टशी रिलेटेड, आणि C आहे फायबरशी रिलेटेड. बरोबर आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की स्ट्रिंग साठी जो C आहे दॅट इज प्रोपोर्शनल टू r⁴ 4/l.
इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r⁴, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L. बरोबर आहे. नंतर मी काय म्हटलं की एक ऑब्जेक्ट अटॅच केलेला आहे. पहिल्या केसमध्ये त्या दोऱ्याची लेंथ आहे L, पण दोरा तोच आहे. नंतर लेंथ काय केली 4 टाइम्स. तर न्यू पिरियड किती होणार हे विचारलं. एकदम सिंपल, 2 टाइम्स. बघा ना इकडे सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L आहे ना, मग सी च्या जागी तुम्ही काय करणार, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/L. L जाणार वर, L रूट मध्ये आहे, तो किती होणार 4 टाइम्स. रूट मध्ये 4 टाइम्स झाला तर रूटच्या बाहेर 2 टाइम्स. मग एवढं सिंपल का नाही सांगता आलं तुम्हाला? समजून राहिलं का? है ना. समजा तुम्हाला म्हटलं मी की आर तुम्ही काहीतरी केला, आर केला तुम्ही √2 टाइम्स. अशी सस्पेन्शन फायबर घेतली ज्याची रेडियस √2 टाइम्स झाली. मग सी प्रोपोर्शनल टू r⁴, आर घ्या √2, √2 चा पॉवर 4. √2 चा पॉवर 4, √2 इंटू √2 इंटू रूट 4 वेळा. 2 वेळा √2 घेतलं तर 2 झाला, आणखी 2 वेळा √2 घेतलं तर 2 झाला, 2 इंटू 4 झाला. बरोबर आहे. मग r⁴ म्हणजे सी काय होणार 4 टाइम्स होणार. सी जर 4 टाइम्स झाला तर 4 चं रूट 1/2 येणार. पिरियड जेवढा अगोदर होता त्याच्या 1/2 टाइम्स. हे पिरियड बद्दल विचारलं. तसंच फ्रिक्वेन्सी बद्दल विचारतील. समजलं का? सस्पेन्शन फायबरची रेडियस किंवा लेंथ बदलतील विचारतील, एरिया बदलून विचारतील. कोण सांगेल पिरियड आणि सस्पेन्शन फायबरचा एरिया यांचं रिलेशन काय? पिरियड आणि सस्पेन्शन फायबरचा एरिया क्रॉस सेक्शन, या ऑब्जेक्टचा पिरियड आणि सस्पेन्शन फायबरचा एरिया क्रॉस सेक्शन यांचं रिलेशन काय? इनवर्स. कारण की सीच्या जागी काय येणार आहे a², पण सी तर रूट मध्ये आहे. रूट मध्ये जर a² आला तर रूटच्या बाहेर ए येणार. म्हणून हा पिरियड आणि एरिया क्रॉस सेक्शन इनवर्सली प्रोपोर्शनल. तो पिरियड आणि फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल. पिरियड आणि फ्रिक्वेन्सी नाही, फ्रिक्वेन्सी आणि एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल. समजून राहिलं का तुम्हाला? म्हणून तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी मध्ये सीच्या जागी काय लिहिता येणार, सॉरी a²/L किंवा r⁴/L. सिंपल क्वेश्चन आहे यार. समजलं का? असं नाही आहे की याची प्रिपरेशन करणं म्हणजे या पुस्तकातला हा क्वेश्चन, अशी डायग्राम, असं करा तसं करा. बरं सिंपल गोष्टी ज्या आहेत त्या आता आल्या पाहिजे तुम्हाला, तरच तुम्हाला थोडे हेवी क्वेश्चन जमतील. समजलं का? असे यावर क्वेश्चन्स विचारतील. नंतर बघा मी आलो होतो आता मॅग्नेटिक फील्डकडे. बरोबर आहे. परत एकदा थोडक्यात सांगतो, पण आज पूर्णही झाला पाहिजे आपला पिरियड, फटाफट होऊन जाईल. आता पहा, लक्ष द्या की आपण 2 मॅग्नेट घेतले होते, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. इथे असणार मॅग्नेटिक फील्ड. काय आहे मॅग्नेटिक फील्ड? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे. मॅग्नेटिक फील्ड जिकडे जात असेल, बरोबर आहे, तर त्याच्या लेफ्ट कडे नॉर्थ पोल असेल, जिथे ते पोहोचत असेल तिथे साऊथ पोल असेल. पोल दाखवलेले नसतात, फक्त फील्ड दाखवलेलं असते. तुम्हाला जर म्हटलं की मॅग्नेटिक फील्ड अपवर्ड आहे, समजून चला खाली नॉर्थ पोल आहे, वर साऊथ पोल आहे. मॅग्नेटिक फील्ड डाऊनवर्ड आहे, वर नॉर्थ पोल आहे, खाली साऊथ पोल आहे. तुम्हाला इमॅजिन करायला, फिजिकल सिच्युएशन इमॅजिन करायला सोपं जाणार. बरोबर आहे. हे झालं मॅग्नेटिक फील्ड. आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे ते दाखवण्यासाठी 2 टर्म आहेत, पोटेन्शियल आणि इंटेन्सिटी. आपण पोटेन्शियल सोडून देऊ. या मॅग्नेटिक फील्डला काय असणार इंटेन्सिटी. त्या इंटेन्सिटीलाच काय म्हणतात मॅग्नेटिक इंडक्शन. कशाने दाखवतात बीनी. याचं युनिट काय असते वेबर पर मीटर स्क्वेअर. कसं आलं वगैरे ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपल्याला पाहता येईल. ओके, हे झालं होतं मॅग्नेटिक फील्ड बद्दल सांगितलं होतं. इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड दॅट इज कॉल्ड मॅग्नेटिक इंडक्शन डिनोटेड बाय बी. इट इज वेक्टर क्वांटिटी. बरोबर आहे. आणि याच डायरेक्शनने दुसरं फील्ड ऍड केलं तर बी वाढेल. बी मध्ये तेवढं फील्ड ऍड करायचं. आणि या डायरेक्शनने जर अपोजिट डायरेक्शनने फील्ड अप्लाय केलं तर ते फील्ड बी ला अपोज करेल. बी मधून ते फील्ड मायनस करायचं. पहिलं फील्ड B1 आहे, दुसरं फील्ड B2 आहे. दोन्ही फील्ड एकाच डायरेक्शनने आहेत, B1 आणि B2. नेट फील्ड काढताना काय करणार B1 प्लस B2. 2 फील्ड अपोजिट डायरेक्शनने आहे. नेट फील्ड काढताना काय करणार B1 मायनस B2. मोठ्या फील्डची डायरेक्शन घ्यायची. 2 ऐका बरोबर, 2 फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर डायरेक्शनने आहेत. एक आहे B1 आणि दुसरा आहे B2. नेट फील्ड काय होणार वेक्टर आहे. या डायरेक्शनने असणारा नेट फील्ड B. आणि B इक्वल टू कोण सांगेल पटकन √B1² प्लस B2². समजलं? कारण की बी वेक्टर क्वांटिटी आहे. 2 फील्ड सेम डायरेक्शनने बी चे ऍडिशन करा. 2 फील्ड अपोजिट डायरेक्शनने जास्त बी मधून कमी बी मायनस करा. जास्तची डायरेक्शन घ्या. 2 फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर बी असा काढा √मध्ये B1² प्लस B2². म्हणून असं नाही प्रॉब्लेम मध्ये एकच फील्ड असेल म्हणून. प्रॉब्लेम मध्ये 2-3 किती फील्ड असू शकतात. आपल्याला रिझल्टंट फील्ड काढायचं आहे. काय रिझल्टंट फील्ड? ते ऍडिशन करायचं काम पडेल, सबस्ट्रॅक्शन करायचं काम पडेल, किंवा या फॉर्म्युल्याचं काम पडेल. हे कुठे शिकलो आपण वेक्टर मध्ये.
बरं, म्हणून तुम्हाला सांगितलं वेक्टर जोपर्यंत फिजिक्स आहे तोपर्यंत वेक्टर तर क्लिअर पाहिजेच पाहिजे. आणि वेक्टर फक्त वेक्टर क्वांटिटीसाठी लागू पडते. मॅग्नेटिक इंडक्शन इज वेक्टर क्वांटिटी. नंतर मी आलो होतो मॅग्नेटकडे. पहा काय काय सांगितलं होतं बार मॅग्नेटसाठी. अर्थात शॉर्ट बार मॅग्नेट. बार मॅग्नेटसाठी काय सांगितलं होतं पहा, हा आहे बार मॅग्नेट. ह्या बार मॅग्नेटच्या टोकांवर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कॉन्सन्ट्रेटेड असतात. त्या टोकांना म्हणतात नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. बरोबर आहे. नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ +m दाखवतात, साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ -m दाखवतात. नॉर्थ पोलवरून फील्ड निघते आणि साऊथ पोलवर एंड होते. मॅग्नेटच्या आतमध्ये फील्ड असते. मॅग्नेटच्या बाहेरच्या फील्डची डायरेक्शन नॉर्थकडून साऊथकडे, मॅग्नेटच्या आतमधलं फील्ड साऊथकडून नॉर्थकडे. ओके, एक टर्म तुम्हाला सांगितली, याला काय म्हणतात, काय, पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ म्हणून मॅग्नेटच्या प्रत्येक पोलला काय असते, पोल स्ट्रेंथ m नी दाखवतात. +m किंवा -m. याचं युनिट काय असते, एम्पियर मीटर. बरोबर आहे. या पोल स्ट्रेंथचं जर युनिट लिहिलं ते काय असणार, एम्पियर मीटर. ही एक टर्म. दुसरी टर्म काय सांगितली होती पहा, लक्ष द्या इकडे. हा एक आहे नॉर्थ पोल आणि दुसरा आहे साऊथ पोल. या दोन पोलमध्ये जे अंतर आहे त्या अंतराला म्हटलं होतं डायपोल लेंथ. काय म्हटलं होतं, डायपोल लेंथ. हे अंतर जनरली टॉईस एलनी दाखवतात, एलनी दाखवलं तरी चालेल. ओके, याची डायरेक्शन कोणीकडे, जिकडे जिकडे मॅग्नेटच्या आतमधलं फील्ड तिकडे डायरेक्शन. मॅग्नेटच्या आतमधलं फील्ड एस कडून एन कडे, म्हणून याची डायरेक्शन ही एस कडून एन कडे. इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. काय सांगितलं, डायपोल लेंथ. दोन टर्म तुम्हाला सांगितलं, एक पोल स्ट्रेंथ, दुसरी डायपोल लेंथ. डायपोल लेंथचं जर युनिट काढलं आपण तर ही लेंथ आहे. लेंथचं युनिट काय असणार, मीटर सेंटीमीटर. आणखी एक टर्म सांगितली होती बार मॅग्नेट बद्दल, दॅट इज मॅग्नेटिक मोमेंट. आणि अगदी जाता जाता म्हणजे काही सांगितली होती, काय, यस, मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट पहा काय असते, लक्ष द्या, नीट बरोबर समजून घ्या. काय बेसिक गोष्टी बरोबर समजल्या पाहिजेत तर कुठे विषय चांगल्या तऱ्हेने समजतो. हा आहे बार मॅग्नेट. ओके, आणि हा असेल नॉर्थ पोल. कोणीकडे घेताना नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. हा इथे नॉर्थ पोल दाखवला मी या पॉईंटनी, ह्या पॉईंटने दाखवला साऊथ पोल, किंवा मी बाहेर आतमध्ये फक्त पॉईंट दाखवतो आणि पोल्स बाहेर दाखवतो. हा कोणता पोल झाला, नॉर्थ पोल. हा कोणता पोल झाला, साऊथ पोल. आणि हे जे आहे हे काय झाली, डायपोल लेंथ. साऊथकडून नॉर्थकडे किती आहे, टॉईस एल. नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ +m, साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ -m. आता नीट लक्ष द्या, कोणती टर्म पाहिजे, मॅग्नेटिक मोमेंट. बोर्डवर पहा, मॅग्नेटिक मोमेंट जी आहे, मॅग्नेटिक मोमेंट जी आहे ती टर्म M नी दाखवतात. कशाने, M. वेक्टर क्वांटिटी आहे. काय करायचं, कोणत्याही एका पोलची पोल स्ट्रेंथ घ्यायची, कारण दोन्ही पोलची पोल स्ट्रेंथ मॅग्नेट्यूडनी सेम, एकाची +m दुसऱ्याची. कोणत्याही एका पोलची पोल स्ट्रेंथ घ्यायची, त्या पोल स्ट्रेंथला दोन पोल मधल्या डायपोल लेंथनी अंतराने मल्टिप्लाय करायचं. तर काय मिळते, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ बार मॅग्नेट. बार मॅग्नेटची मॅग्नेटिक मोमेंट. समजलं का. मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन कोणीकडे असेल, जिकडे डायपोल लेंथची डायरेक्शन तिकडेच मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन. समजलं का. लेंथची डायरेक्शन एन कडून एस कडून एन कडे, तर डायपोल मोमेंटची डायरेक्शन एस कडून एन कडे. समजलं का. दिस इज डायपोल मोमेंट ऑफ बार मॅग्नेट. म्हणून कुठल्याही बार मॅग्नेटला दाखवताना फक्त यारोनी दाखवतात. कुठल्याही बार मॅग्नेटला दाखवताना यारोनी दाखवतात. यारो म्हणजे काय असेल, नॉर्थ पोल. आणि हा जे पॉइंट आहे तो कोण असेल, साऊथ पोल. ही काय असेल त्या मॅग्नेटची मॅग्नेटिक मोमेंट. आणि एखादा मॅग्नेट किती स्ट्रॉंग आहे दॅट डिपेंड अपॉन मॅग्नेटिक मोमेंट. बरोबर आहे. आणि जेवढी पोल स्ट्रेंथ जास्त तेवढी मॅग्नेटिक मोमेंट जास्त. जेवढी दोन पोल मधलं सेपरेशन, दोन पोल मधली लेंथ जास्त, तेवढी मॅग्नेटिक मोमेंट जास्त. समजलं का. दिस इज मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंटचं जर युनिट लिहिलं तर काय होणार, पोल स्ट्रेंथचं युनिट एम्पियर मीटर, लेंथचं युनिट मीटर, ते एम्पियर मीटर स्क्वेअर. एवढ्या टर्म समजलेल्या पाहिजेत. आता ह्या सर्व टर्म बोर्डवरच आहेत. तर पहिली टर्म मॅग्नेटिक इंडक्शन झाली, ते फील्ड्स रिलेटेड होती. मॅग्नेट्स रिलेटेड, नॉर्थ पोल साऊथ पोल. प्रत्येक पोलला काय असणार, पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ दाखवली एमनी, काही बुकमध्ये म्यूनी दाखवली, युनिट एम्पियर मीटर. नंतर दोन पोल मध्ये जे अंतर आहे दॅट इज कॉल्ड डायपोल लेंथ. इट इज वेक्टर क्वांटिटी डायरेक्टेड फ्रॉम एस पोल टू एन पोल. सारखा उलटा कसं मॅग्नेट काढा. युनिट काय असणार, लेंथचं युनिट. लेंथचं युनिट काय असणार, मीटर किंवा सेंटीमीटर. आणखी एक टर्म आली कोणती, मॅग्नेटिक मोमेंट. बघा कशी नाही लक्षात ठेवायची.
मॅग्नेट डोळ्यासमोर घ्यायचा, हा झाला मॅग्नेट. एक आहे नॉर्थ पोल, दुसरा आहे साऊथ पोल. नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ प्लस एम, साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ मायनस एम. दोन पोल मधलं अंतर डायपोल लेंथ. आणि जर तुम्ही मॅग्नेटिक मोमेंट तुम्हाला कळायचं असेल तर पोल स्ट्रेंथला डायपोल लेंथनी मल्टिप्लाय करायचं. डायपोल लेंथ इज वेक्टर क्वांटिटी. सपोज मॅग्नेटिक मोमेंट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन आणि डायपोल लेंथची डायरेक्शन सेम असेल. ठीक आहे. आणि युनिट जर विचारलं तर पोल स्ट्रेंथचं युनिट अँपियर मीटर, लेंथचं युनिट मीटर, अँपियर मीटर इंटू मीटर, अँपियर मीटर स्क्वेअर. एवढं माहित असल्याशिवाय तुम्हाला हा जो टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे तो समजणार नाही. ओके, आता मग आणखी काय सांगतो, लक्ष द्या, समजण्याचा प्रयत्न करा. डायग्राम्स बोर्डवर काढणे आणि फिजिकल सिच्युएशन समजून घेणे याच्यामध्ये थोडासा फरक असतो. ठीक आहे, तर तुम्हाला थोडं इमॅजिन करावं लागेल. तर आपण काय करू, लक्ष द्या, एका बार मॅग्नेटला मॅग्नेटिक फील्डमध्ये सस्पेंड करू. बरोबर आहे, बार मॅग्नेटला मॅग्नेटिक फील्डमध्ये सस्पेंड करू. मी असं दाखवतो, याला हेडिंग लिहिता येईल, बार मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. हा बार मॅग्नेट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड करू. पहा मी कसं दाखवतो बघा, लक्ष द्या. इकडे इथे असेल नॉर्थ पोल, इकडे दाखवला साऊथ पोल, आणि नॉर्थ पोल आणि साऊथ पोल इथे काय असणार, काय असेल, मॅग्नेटिक फील्ड. इथे असणार मॅग्नेटिक फील्ड. ओके, डायरेक्टेड फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. हे झालं मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड, या फील्डला काय असेल, मॅग्नेटिक इंडक्शन. आणि या फील्डचं मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे, बी. आता पहा बरं, जसं इमॅजिन करा की इथे फील्ड आहे. हा झाला एक इकडे नॉर्थ पोल, दुसरीकडे साऊथ पोल. खूप साऱ्या लाईन्स अशा इकडे चालल्या, नॉर्थ पासून निघाल्या साऊथ वर चालल्या. खूप मोठ्या एरियामध्ये अशा लाईन्स आहेत. त्या लाईन्स मध्ये हा मॅग्नेट घेतला, बार मॅग्नेट. याचा एक टोक नॉर्थ असेल, दुसरं टोक साऊथ असेल. इकडे पहा, इकडे माझ्याकडे, त्याला एक दोरा बांधला आणि दोऱ्याने याला सस्पेंड केला. हा कसा राहील, समजा हे कोणतं टोक आहे, नॉर्थ पोल. मला सांगा, असा सस्पेंड केला तर या नॉर्थ पोलला हा साऊथ अट्रॅक्ट करेल आणि या साऊथ पोलला हा नॉर्थ अट्रॅक्ट करेल. सो इट रिमेन इन द डायरेक्शन ऑफ फील्ड. हा फील्डच्या डायरेक्शनने राहील. कोण, पिन, बार मॅग्नेट रिमेन इन द डायरेक्शन ऑफ फील्ड with its north pole pointing towards the south and with its south pole pointing towards the north. समजलं का. आणि असा तो स्थिर राहील. ती झाली त्याची इक्विलिब्रियम पोझिशन, मीन पोझिशन. आता मी बार मॅग्नेट दाखवतो इथे. समजा हा बार मॅग्नेट आहे. ओके, आणि हा या मॅग्नेटचा नॉर्थ पोल, हा या मॅग्नेटचा साऊथ पोल. हा सस्पेंडेड कंडिशन मध्ये राहील. आणि धिस पोझिशन इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम पोझिशन. इथे फोर्सेस ऍक्ट होते, असतील ना फोर्सेस, हो की नाही. कारण की या नॉर्थ पोलला साऊथ अट्रॅक्ट करत आहे, साऊथ पोलला नॉर्थ अट्रॅक्ट करत आहे. दोन्ही ठिकाणी फोर्सेस आहे. फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट. सो नेट फोर्स इज 0. दिस इज इक्विलिब्रियम पोझिशन. समजलं. आता थोडासा विचार करा. मला ही गोष्ट आता जे मी पुढे सांगणार आहे ते बोर्डवर दाखवायला थोडंसं वेगळं राहील. इथे मी पहिले सांगायचा प्रयत्न करतो मला, किंवा बोर्डवरच दाखवतो. पहा, आता या मॅग्नेटला मी टर्न केलं. मी आता ही जे फील्ड आहे हे काढून टाकतो आणि या मॅग्नेटला मी काय करतो, टर्न करतो. बघा, थोडंसं टर्न केलं इन हॉरिझॉन्टल प्लेन. बघा, सांगताना फरक कसा पडतो. काढताना मी व्हर्टिकल प्लेन मध्ये काढून राहिलो, सांगताना हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये याला टर्न केलं. इथे कोण आला, नॉर्थ पोल. इथे कोण आला, साऊथ पोल. हा मॅग्नेट असा होता, टर्न केला. जसा टर्न केला या नॉर्थ पोलला हा साऊथ पोल काय करेल, अट्रॅक्ट. आणि या साऊथ पोलला हा नॉर्थ पोल काय करेल, अट्रॅक्ट. म्हणजे काय ऍक्ट होणार, फोर्स. हा फोर्स असतो एम इंटू बी. किती फोर्स असतो, एम इंटू बी. एम काय आहे, या नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ, आणि बी काय आहे, ज्या फील्ड मध्ये याला ठेवलं त्या फील्डचं मॅग्नेटिक इंडक्शन. इकडे एम बी आहे, इकडे एम बी आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, पहिले हे दोन फोर्सेस जे आहेत ते इक्वल अँड अपोजिट होते आणि त्यामुळे तो स्थिर होता. आता हा फोर्स याला इकडे टर्न करून राहिला, हा इकडे टर्न करून राहिला. विचार करा, हा मॅग्नेट आहे, याला जर इकडे ओढला गेला, याला इकडे ओढला गेला तर हा टर्न होईल. बरोबर आहे. म्हणून याला डिफ्लेक्ट करताना तुम्हाला डिफ्लेक्टिंग टॉर्क ऍड करावं लागेल. ज्यावेळेस हा इथे ठेवला तर हा जर टोक इकडे ओढला जात आहे, हा इकडे ओढला जात आहे, हा जो फोर्स आहे हा फोर्स मिळून याला टर्न करेल. त्यामुळे त्या फोर्सेसने त्या मॅग्नेटवर काय एक्झर्ट केला, टर्न करणारी क्वांटिटी म्हणजे टॉर्क. समजलं का. फक्त एवढं सांगा मला, हा टर्न केल्यानंतर, टर्न करायच्या अगोदरही फोर्सेस आहेत आणि टर्न केल्यानंतरही फोर्सेस आहेत. पण टर्न करण्याच्या अगोदर हे जे दोन फोर्सेस होते ते होते इक्वल अँड अपोजिट, एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन होते. त्यामुळे नेट फोर्स काय होता, 0. इथे नेट फोर्स 0 आहे. बघा, हा मॅग्नेट आहे, एक फोर्स इकडे आहे, हा किती आहे
MB, बरोबर आहे. एक फोर्स इकडे आहे, हाय किती आहे MB. पण परत जर आपण डायरेक्ट फक्त पुढच्या डायरेक्शनचा विचार केला तर राईटकडे MB, लेफ्टकडे MB, नेट फोर्स 0. पण हे दोन फोर्सेस या मॅग्नेटला काय करतील, टर्न करतील ना. आणि ज्यावेळेस हा मॅग्नेट असा येणार, आता मात्र ते शांत राहतील. इकडे असणार MB आणि इकडे असणार MB. आता मात्र ते टर्न करू शकणार नाहीत. मग जोपर्यंत हा मॅग्नेट टर्न्ड आहे, बरोबर आहे, तोपर्यंत हे जे दोन फोर्सेस आहेत त्याला सरळ ओढतील. त्या ओढल्यामुळे हा मॅग्नेट काय होणार, सरळ होणार. म्हणजे तो रोटेट होणार म्हणजे त्या मॅग्नेटवर काय ऍक्ट होत आहे, टॉर्क ऍक्ट होत आहे. समजलं का. रोटेट करणारी क्वांटिटी कोणती, टॉर्क. ओके. इथे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, पहिलेही फोर्सेस आहेत नंतरही फोर्सेस आहे. पहिलेही फोर्सेस त्याच डायरेक्शनने होते, नंतरही फोर्सेस त्याच डायरेक्शनने होते. पण लोकेशन मध्ये फरक आहे. पहिले दोन फोर्सेस इक्वल अँड अपोजिट होते, एकाच लाईनवर होते. नंतरचे फोर्सेस एका लाईनवर नाही आहेत, एक वरच्या लाईनवर आहे दुसरा खालच्या लाईनवर आहे. ते दोघांनी मिळून त्या मॅग्नेटला काय करतील, टर्न करतील. टर्न केल्यामुळे त्या मॅग्नेटवर काय ऍक्ट होणार, टॉर्क ऍक्ट होणार. पण जसं हे टर्न करतील, हा जो मॅग्नेट आहे इथे येऊन थांबेल काय, नाही. याला आहे स्वतःचा इनर्शिया असल्यामुळे हा आणखी समोर जाणार. समोर गेला तो की परत त्याला काय होणार, ओढल्या जाणार. म्हणून हा मॅग्नेट जो आहे तो ऑसिलेट होणार. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की त्या मॅग्नेटची मोशन ही अँग्युलर SHM आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. एकदा अँग्युलर SHM प्रूव्ह केली की नंतर आपल्याला त्याचा पिरियड सहज काढता येईल. ओके. तर मला सांगा आता, प्रत्येक पोलवरचा फोर्स तुम्हाला समजला किती आहे. एका पोलवर किती MB, दुसऱ्या पोलवर किती MB. मी काय करतो, थोड्या वेळासाठी हा मॅग्नेट काढून टाकतो आणि हा फक्त एकच मॅग्नेट ठेवतो. हा एक मॅग्नेट ठेवला आणि इथे फोर्सेस आहेत. हा फोर्सही झाला MB, हाही फोर्स किती झाला MB. इथे नॉर्थ पोल आणि हा झाला साऊथ पोल. पहा, लक्ष द्या. आता या फोर्सची ही झाली लाईन ऑफ ऍक्शन. ओके. या फोर्सची ही झाली लाईन ऑफ ऍक्शन. या दोन फोर्सेस मिळून काय एक्झर्ट केला, टॉर्क. आणि तुम्हाला तो काढायचा आहे टॉर्क, डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हटलं तरी चालेल. कसा काढत असतात टॉर्क माहिती आहे, टॉर्क कसा काढत असतात बघा. एक मिनिट, टॉर्क ना लक्ष द्या इकडे. टॉर्क दोन प्रकारे काढता येतो. कसं पहा, लक्ष द्या इकडे. समजा ही एक बॉडी आहे, ही सस्पेंड केली, त्या बॉडीवर ऍक्ट केला फोर्स, बरोबर आहे. या फोर्समुळे ही बॉडी टर्न झाली. तर जर एकच फोर्स तुम्ही ऍक्ट केला, ही झाली लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. याला काय म्हणतात, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. ऍक्सिस ऑफ रोटेशन, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे R. टॉर्क काढताना त्या फोर्सला काय करा, परपेंडिक्युलर डिस्टन्सनी मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय मिळेल, टॉर्क. जर एकच फोर्स असेल, कोणता, सिंगल फोर्स, आणि बॉडी ऍक्सिसच्या भोवती रोटेट होत असेल, टर्न होत असेल, ही बॉडी आहे, फोर्स अप्लाय केल्यामुळे ही टर्न झाली, तर तुम्ही काय करायचं, त्या फोर्सची जी लाईन आहे त्याला काय म्हणायचं, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. आणि तुम्ही तो जो ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठेही असेल, कुठेही असू शकतो, तो जो ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठेही असेल, त्या ऍक्सिस पासून त्या लाईनवर काय टाकायचा, परपेंडिक्युलर, आणि ते परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं आणि फोर्सला त्या परपेंडिक्युलर डिस्टन्सने मल्टिप्लाय करायचं. काय मिळाला, टॉर्क. ही एक मेथड आहे टॉर्क काढायची. ही केव्हा वापराल, जेव्हा बॉडीवर सिंगल फोर्स ऍक्ट होईल आणि बॉडी ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होईल, त्यावेळेस हे टेक्निक वापरायचं टॉर्क काढण्यासाठी. पण कधी कधी काय असते, दोन फोर्सेस मिळून टॉर्क एक्झर्ट करतात. तुम्ही सायकल चालवता, हँडल, बरोबर आहे, किंवा स्टेरिंग जे आहे, एका हाताने आपण ओढतो, दुसऱ्या हाताने लोटतो. तुम्ही नळ, जास्तच एनर्जी राहील नाही का, तुम्ही नळ सुरू करता किंवा बंद करता, त्यावेळेस तुम्ही काय करता, असं बोटाने फिरवता का, दोन फोर्सेस लावतात, राईटकडे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. जेव्हा एखाद्या बॉडीवर दोन फोर्सेस असतात, बघा, एक फोर्स इकडे जाणार आहे, बरोबर आहे, दुसरा फोर्स इकडे येणार, जसं इथे आहे ना, एक फोर्स राईटकडे आहे दुसरा लेफ्टकडे, असं जर असेल तर दोन्ही फोर्सेसची लाईन ऑफ ऍक्शन काढून घ्या. ही झाली लाईन ऑफ ऍक्शन दोन्ही फोर्सेसची. आणि या दोन लाईन ऑफ ऍक्शन मधलं हे परपेंडिक्युलर अंतर घ्या, तुम्ही कुठेही मोजा, या दोन पैकी कुठलाही एक फोर्स घ्या आणि त्या फोर्सला त्या परपेंडिक्युलर डिस्टन्सने मल्टिप्लाय करा, काय मिळेल, टॉर्क. जेव्हा दोन फोर्सेस असतील तेव्हा टॉर्क कसा काढाल, पहिल्या फोर्सची लाईन काढा, दुसऱ्या फोर्सची लाईन काढा. पहिला फोर्स ज्या पॉईंटमध्ये ऍक्ट होत आहे त्या पॉईंटला, त्या लाईनला कंटिन्यू करा. दुसरा फोर्स ज्या पॉईंटवर ऍक्ट होत आहे त्या लाईनला कंटिन्यू करा. त्या दोन लाईन मधलं अंतर मोजा, कोणतं, परपेंडिक्युलर, सरळ सरळ, तर काय मिळेल, टॉर्क मिळेल. सो टॉर्क इज फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. पण एक फोर्स असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स ऍक्सिस आणि फोर्स लाईन मधलं, दोन फोर्सेस असतील तर परपेंडिक्युलर डिस्टन्स दोन फोर्सेसच्या लाईन मधलं, तर काय मिळेल, टॉर्क. समजते. मग इथे किती फोर्सेस आहेत, किती फोर्सेस आहेत इथे, दोन फोर्सेस. पहा ना, हा एक फोर्स आहे MB आणि हा दुसरा एक फोर्स आहे MB.
बरोबर आहे. इथे दोन दोन फोर्सेस आहेत, प्रत्येक फोर्स आहे F इक्वल टू एम बी. आणि या लाईनला कंटिन्यू केलं, ही झाली पहिल्या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन आणि ही झाली दुसऱ्या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन. जर तुम्हाला टॉर्क काढायचा असेल तर टॉर्क टॉनी दाखवला, कुठलाही एक फोर्स घ्या आणि त्याला मल्टिप्लाय करा परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. सो टॉर्क काढताना कोणताही एक फोर्स किती आहे एम बी. राहिला प्रश्न परपेंडिक्युलर डिस्टन्सचा. हो इकडे लक्ष द्या. दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्सेस. हे आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता पहा इकडे दोन पोल्स मधलं अंतर, डायग्राम थोडी खिचडी होऊन राहिली. दोन पोल्स मधलं अंतर कशाने दाखवलं होतं ट्वाइस एल. हे पूर्ण अंतर आहे ट्वाइस एल. इथून इथपर्यंत किती आहे ट्वाइस एल, शिकलो ना आपण. आणि हा ह्याला तुम्ही टर्न केलं, या मॅग्नेटला टर्न केलं कितीने अर्थात इथून टर्न केलं, पण इथे जो अँगल असेल हाच अँगल इथेही असणार, त्यामुळे तोच अँगल मी खाली दाखवला. नाही तर म्हणाल की इथूनच टर्न केलं. टर्न हा मॅग्नेट आहे, याला हा जो मॅग्नेट आहे याला टर्न केलं, तर टर्न केलं त्यावेळेस हा अँगल आणि हा अँगल काय असणार सेमच असेल. म्हणून आपल्याला टोटल डिस्टन्स काढायचा आहे, म्हणून मी हा अँगल घेतला इथे. मग हे जर टोटल अंतर ट्वाइस एल आहे, हा अँगल थीटा आहे, हे अंतर किती होणार ट्वाइस एल इंटू कॉस थीटा. तर समोरचं अंतर काय होणार ट्वाइस एल इंटू साइन थीटा. एवढं तर समजते ना. हे अंतर किती आहे ट्वाइस एल, हा अँगल किती आहे थीटा. सो दिस डिस्टन्स इज ट्वाइस एल इंटू कॉस थीटा. खाली पहा खाली. आणि दिस डिस्टन्स इज ट्वाइस एल इंटू साइन थीटा. हे जे अंतर आहे याच अंतराला आपण काय म्हटलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणून परपेंडिक्युलर डिस्टन्स काय झालं ट्वाइस एल इंटू साइन थीटा. समजलं का बरं, समजलं का. आता पहा स्मॉल एम मल्टिप्लाइड बाय ट्वाइस एल. अगोदरच्या स्लाइडवर चला. स्मॉल एम मल्टिप्लाइड बाय ट्वाइस एल. कॅपिटल एम मॅग्नेटिक मोमेंट. म्हणून इथे तेच करा. आता जिथे स्मॉल एम इंटू ट्वाइस एल आहे तिथे काय करा कॅपिटल एम. म्हणून काय होणार स्मॉल एम इंटू ट्वाइस एल कॅपिटल एम इंटू बी इंटू साइन थीटा. समजलं. हा झाला टॉर्क. म्हणून इथे डिफ्लेक्टिंग टॉर्क काय झाला एम इंटू बी इंटू साइन थीटा. जसं तुम्हाला माहित असेल ए इंटू बी इंटू साइन थीटा ही कोणाची मॅग्नेट्यूड आहे ए क्रॉस बी ची मॅग्नेट्यूड आहे ना. ए क्रॉस बी ची मॅग्नेट्यूड. तसंच तुम्हाला इथेही करायचं आहे. जर तुम्हाला या टॉर्कला व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर टॉर्क व्हेक्टर इक्वल टू एम क्रॉस बी. आणि अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला आहे. जर एखाद्या मॅग्नेटला फील्ड मध्ये ठेवलं, ऐका बरोबर, एखाद्या मॅग्नेटला फील्ड मध्ये ठेवलं, त्याला जर तुम्हाला रोटेट करायचं आहे, रोटेट करण्यासाठी त्यावर काय एक्झर्ट करावं लागेल टॉर्क. आणि तो टॉर्क काढण्यासाठी फॉर्म्युला टी इक्वल टू एम क्रॉस बी. समजलं. समजलं का. टी इक्वल टू एम क्रॉस बी. आता हा जर तुम्ही अप्लाय केला असेल तर तो झाला डिफ्लेक्टिंग टॉर्क. आणि हे दोन फोर्सेस मिळून जर अप्लाय केलं त्याला रिव्हर्स डायरेक्शननी टर्न करतील, तो झाला रिस्टोरिंग टॉर्क. बघा मी काय म्हणत आहे. हा मॅग्नेट आहे, तुम्ही स्वतःहून टर्न केला, तुम्ही त्याला डिफ्लेक्ट केलं, सो दॅट इज डिफ्लेक्टिंग टॉर्क. तुम्ही ज्या डायरेक्शनने टर्न करता अँगलही त्या डायरेक्शनने आहे, पण याला टर्न केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड त्याला सरळ करण्याचा प्रयत्न करेल. मॅग्नेटिक फील्डनी एक्झर्ट केलेला टॉर्क, हा टॉर्क ज्या डायरेक्शनने आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन असेल, दॅट इज कॉल्ड रिस्टोरिंग टॉर्क. समजलं. तर हा काय झाला हा वाला डिफ्लेक्टिंग टॉर्क. तुम्ही त्याला डिफ्लेक्ट केलं, हा झाला डिफ्लेक्टिंग टॉर्क. आणि जर तुम्हाला रिस्टोरिंग टॉर्क लागत असेल, रिस्टोरिंग टॉर्क जर तुम्हाला पाहिजे असेल तर हाच असेल फॉर्म्युला, फक्त याच्या अपोजिट असणार मायनस एम क्रॉस बी. समजलं का. म्हणून रिस्टोरिंग टॉर्कचा फॉर्म्युला काय झाला एम इंटू बी इंटू साइन थीटा विथ मायनस साइन. हा वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं, हा स्केलर फॉर्म मध्ये लिहिला. समजले. ए क्रॉस बी चे मॅग्नेट्यूड ए इंटू बी इंटू साइन थीटा. तसंच एम क्रॉस बी चे मॅग्नेट्यूड एम इंटू बी इंटू साइन थीटा. आता पहा बरोबर, लक्ष इकडे. जर अंजली लक्ष द्या. जर त्या मॅग्नेटला तुम्ही थ्रू स्मॉल अँगल टर्न केलं, किती थ्रू स्मॉल अँगल, तर थीटा असणार स्मॉल. थीटा जर स्मॉल असेल तर साइन थीटा कॅन बी रिटन ॲज थीटा. सो इट कॅन बी रिटन ॲज एम इंटू बी इंटू थीटा. बरोबर आहे. आणि टॉर्क कॅन बी रिटन ॲज आय अल्फा. सो आय अल्फा इक्वल टू एम इंटू बी इंटू थीटा. आय अल्फा इक्वल टू एम इंटू बी इंटू थीटा आहे, तर अल्फा बरोबर. सो अल्फा इक्वल टू काय मिळेल मायनस एम इंटू बी इंटू एम इंटू बी अपॉन आय इंटू थीटा. हे काय झालं अँग्युलर ऍक्सिलरेशन. अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सिलरेशन. इथे लक्षात घ्या की अँग्युलर ऍक्सिलरेशन जे आहे अल्फा, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा विथ मायनस साइन. असं जर कॅरेक्टरिस्टिक्स मिळत असेल तर द मोशन इज
अँग्युलर एसएचएम. काहींना पहा काही समजते की नाही. तर मोशन अँग्युलर एसएचएम लिनियर एसएचएम तेव्हाच असते जर ऍक्सलरेशन प्रोपोर्शनल टू एक्स विथ मायनस साइन तर लिनियर एसएचएम, आणि अँग्युलर ऍक्सलरेशन प्रोपोर्शनल टू थिटा विथ मायनस साइन तर अँग्युलर एसएचएम. जेव्हा असं मिळेल ऍक्सलरेशन प्रोपोर्शनल टू एक्स विथ मायनस साइन तर लिनियर एसएचएम असेल. जेव्हा असं मिळेल ऍक्सलरेशन प्रोपोर्शनल टू थिटा विथ मायनस साइन तर अँग्युलर एसएचएम असेल. म्हणजे या इक्वेशन वरून प्रूव्ह झालं या मॅग्नेटची मोशन काय आहे, अँग्युलर एसएचएम आहे. फ्रॉम दिस इक्वेशन इट इज क्लिअर दॅट मोशन ऑफ द मॅग्नेट व्हायब्रेशन ऑफ द मॅग्नेट इज अँग्युलर एसएचएम. बघा प्रत्येक व्हायब्रेशन अँग्युलर एसएचएम असते असं नाही, प्रत्येक व्हायब्रेशन एसएचएम असते असं नाही. ज्या व्हायब्रेशन मध्ये ऍक्सलरेशन प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असेल आणि ते एकमेकांच्या अपोजिट असतील तरच ते एसएचएम असते. याचा अर्थ एवढं क्लिअर झालं की ह्या मॅग्नेटची जी मोशन आहे ती काय असणार, एसएचएम असेल. सो द मोशन ऑफ मॅग्नेट इज अँग्युलर एसएचएम. यांनी प्रूव्ह केलं की मोशन अँग्युलर एसएचएम आहे. आता पहा दुसरा फॉर्म्युला, जर मोशन अँग्युलर एसएचएम आहे तर इन अँग्युलर एसएचएम ऍक्सलरेशन इज गिव्हन बाय किंवा अँग्युलर ऍक्सलरेशन इन अँग्युलर एसएचएम अँग्युलर ऍक्सलरेशन इज गिव्हन बाय काय असते, मायनस ओमेगा स्क्वेअर थिटा. हा झाला पहिला फॉर्म्युला, हा झाला दुसरा फॉर्म्युला. हा तर आपण प्रूव्ह केला, हा तो कोणत्याही एसएचएम साठी लागू आहेच. समजलं का मी काय म्हणताय. हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला. इथे काय प्रूव्ह झालं, मोशन अँग्युलर एसएचएम. मोशन जर अँग्युलर एसएचएम आहे तर अँग्युलर एसएचएम मधलं ऍक्सलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर थिटाच असते. मग हे आपण काढलेलं ऍक्सलरेशन हे वेल नोन ऍक्सलरेशन. या दोघांना काय करा, इक्वेट करा. इक्वेटिंग या दोघांना जर तुम्ही इक्वेट केलं तर काय मिळेल, काय मिळेल, इथे आहे मायनस ओमेगा स्क्वेअर, इथे आहे एमबी अपॉन आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळेल किंवा इक्वेट करा, मायनस ओमेगा स्क्वेअर थिटा इक्वल टू मायनस एमबी अपॉन आय इंटू थिटा. थिटा थिटा कॅन्सल, मायनस मायनस कॅन्सल, तुम्हाला काय मिळालं, ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा स्क्वेअर इक्वल टू एमबी अपॉन आय. सॉरी, ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय, यस ओमेगा स्क्वेअर इज एमबी अपॉन आय. पण आपल्याला काय काढायचं आहे, ओमेगा. ओमेगावरून पिरियड काढायचा आहे. दुसऱ्या स्लाइडवर घेतो. म्हणजे तुम्हाला जर ओमेगा स्क्वेअर मिळाला एमबी अपॉन आय तर ओमेगा किती मिळेल, अंडर रूट एमबी अपॉन आय. पण तुम्हाला काय पाहिजे, पिरियड. तर ओमेगाला काय लिहिणार, 2π/t इक्वल टू अंडर रूट मध्ये एमबी अपॉन आय. तर आपल्याला पाहिजे टी. सो टी इक्वल टू काय मिळेल, इकडे घ्या. सो 2π इंटू अंडर रूट आय अपॉन एमबी. सो दिस इज द पिरियड ऑफ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर मॅग्नेट ठेवला हा त्याचा पिरियड असेल. पण बघा फायनल फॉर्म्युला तर एकदम वापरून लक्षात ठेवण्यात मतलब नाही, मग तुम्हाला समजणारच नाही. तो आला कसा हेच समजलं पाहिजे पहिले. ओके, तर हे काय होतं, हे जे दाखवलं हे काय होतं, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. त्याचं इंडक्शन किती होतं, बी. त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा मॅग्नेट काय केला, सस्पेंड केला. सस्पेंड केला. हा फील्डच्या डायरेक्शननी स्थिर राहत होता. म्हणजे ही जी डायरेक्शन होती ही काय होती त्या मॅग्नेटची, इक्विलिब्रियम पोझिशन किंवा मीन पोझिशन. इथे त्या मॅग्नेटवरचा फोर्स इक्वल अँड अपोजिट, त्यामुळे नेट फोर्स 0 होता आणि टॉर्कही 0 होता या पोझिशन मध्ये. पण जसं तुम्ही याला असं फिरवाल, बरोबर आहे, टर्न कराल, टर्न करण्यासाठी तुम्ही जो अप्लाय केला तो डिफ्लेक्टिंग टॉर्क, आणि तुम्ही अप्लायला टर्न केल्यामुळे ह्या नॉर्थ पोलला इकडे अट्रॅक्ट होत आहे तो साऊथकडे, हा साऊथ पोल या नॉर्थकडे अट्रॅक्ट होत आहे. प्रत्येक पोलवर काय ऍक्ट होत आहे, फोर्स. प्रत्येक पोलवरचा फोर्स किती, एमबी. एक एमबी राईट कडे आणि एक एमबी लेफ्ट कडे. एम म्हणजे काय, त्या मॅग्नेटची पोल स्ट्रेन म्हणजे इंटरनल फॅक्टर, त्या मॅग्नेटचा फॅक्टर जो आपल्याला बदलता येत नाही. बी म्हणजे काय, ज्या फील्ड मध्ये हा मॅग्नेट ठेवला त्या फील्डचं इंडक्शन जे आपण बदलू शकतो, वाढवू शकतो, कमी करू शकतो. म्हणजे इथे काय बदलता येते, बी. एम बदलता येत नाही. एम बदलायचं असेल तर मॅग्नेटच बदलायला लागेल. सो एम इज इंटरनल फॅक्टर ऑफ द मॅग्नेट, बी इज एक्सटर्नल फॅक्टर. ओके, आणि हा फोर्स झाला राईट कडे, हा फोर्स झाला लेफ्ट कडे. दोन फोर्सेस म्हणून मॅग्नेटला काय करतील, टर्न करतील. म्हणजे मॅग्नेटवर काय ऍक्ट होणारा, टॉर्क. पण पहिले आपण डिफ्लेक्ट होणारा टॉर्क करू. टॉर्क कसा काढतात, फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठलं घ्यायचं, इथे दोन फोर्सेस आहेत, दोन पैकी एक फोर्स घ्या. फोर्स किती आहे, एमबी. त्याला दोन फोर्सेसची जी लाईन ऑफ ऍक्शन आहे त्यांच्या मधल्या परपेंडिक्युलर डिस्टन्सनी मल्टिप्लाय करा. मग हे अंतर किती आहे, एवढं, टॉइसेल मॅग्नेटिक लेंथ, डायपोल लेंथ. आणि हा अँगल किती आहे, थिटा. हे जर टॉइसेल आहे ते अंतर किती होणार, टॉइसेल इंटू कॉस थिटा. याचं काम नाही आहे. हे किती होणार,
टॉइस एल इंटू साइन थिटा. मग ज्याला आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हटलं ते झालं टॉइस एल इंटू साइन थिटा. म्हणून टॉर्क काढताना एम इंटू बी इंटू टॉइस एल इंटू साइन थिटा. एम इंटू टॉइस एल, एम इंटू टॉइस एल मॅग्नेटिक मोमेंट. एम इंटू टॉइस एल ला काय लिहिलं, कॅपिटल एम लिहिलं, तर म्हणून याला लिहिलं टॉर्क इक्वल टू कॅपिटल एम, एम इंटू टॉइस एल ला कॅपिटल एम इंटू बी इंटू साइन थिटा. मग टी ला एम इंटू बी इंटू साइन थिटाला काय लिहिता येते, एम क्रॉस बी. हा झाला डिफ्लेक्टिंग टॉर्क. कोणता, डिफ्लेक्टिंग टॉर्क. एवढा टॉर्क तुम्हाला अप्लाय करावा लागला मॅग्नेटला डिफ्लेक्ट करण्यासाठी. पण डिफ्लेक्ट केल्यानंतर मॅग्नेट स्वतःला रिस्टोर करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे रिस्टोरिंग टॉर्क तेवढाच, पण अपोजिट डायरेक्शनने. डिफ्लेक्टिंग टॉर्क ज्या डायरेक्शनने होता, रिस्टोरिंग टॉर्क त्याच्या अपोजिट डायरेक्शनने असेल. मग रिस्टोरिंग टॉर्क मध्ये काय लिहिलं, मायनस एम इंटू बी इंटू साइन थिटा किंवा एम क्रॉस बी. एम क्रॉस बघा, एम क्रॉस बी लिहिताना इथे वेक्टर, इथे वेक्टर, इथे वेक्टर, गडबड करायला नाही तर. आणि एम बी इंटू साइन थिटा ती त्याची मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड आहे, त्याच्या डोक्यावर वेक्टर लिहू नका. एम क्रॉस बी लिहिताना तिघांचे डोक्यावर एरो आलाच पाहिजे, बरोबर आहे. आणि मॅग्निट्यूड लिहिताना एरो बिलकुल लिहू नका. पण याचे मॅग्निट्यूड काय होणार, मायनस एम इंटू बी इंटू साइन थिटा. पण थिटा कसा आहे, व्हेरी स्मॉल. थिटा व्हेरी स्मॉल असेल तर साइन थिटाला थिटा लिहिलं. सो टॉर्क काय झाला, एम इंटू बी इंटू थिटा. पण टॉर्क काय असते, आय अल्फा. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शन, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन. टी इज आय अल्फा ना. टॉर्क कुठे स्टडी केला आपण, रोटेशनल डायनेमिक्स मध्ये पाहिलं. टी इक्वल टू आय अल्फा. मग टी ला काय लिहिलं, आय अल्फा. हा जो टॉर्क आहे याला लिहिला आपण आय अल्फा. पण आपल्याला काय पाहिजे, अल्फा. सो अल्फा इक्वल टू मायनस एम बी अपॉन आय इंटू थिटा. बरोबर यावर विचार करा. अल्फा आहे ऍक्सेलरेशन, हा आहे कॉन्स्टंट. एम कॉन्स्टंट आहे, बी कॉन्स्टंट आहे, आय पण कॉन्स्टंट आहे. एम जर मॅग्नेट तोच आहे तर एम कॉन्स्टंट, जर फील्ड तेच आहे तर बी कॉन्स्टंट. मॅग्नेट तोच आहे तर आहे त्या मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय पण कॉन्स्टंट आहे. हे सगळे कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजेच अल्फा इज प्रोपोर्शनल टू थिटा विथ मायनस साइन. आणि कोणतंही ऍक्सेलरेशन प्रोपोर्शनल टू थिटा असेल तर ती मोशन अँग्युलर. इथे जर एक्स असता तर लिनियर एसएचएम, इथे जर थिटा आहे तर अँग्युलर एसएचएम. याचा अर्थ वी प्रूव्ड दॅट मोशन ऑफ द मॅग्नेट इज अँग्युलर एसएचएम. जर मोशन अँग्युलर एसएचएम आहे तर अँग्युलर एसएचएम मधलं ऍक्सेलरेशन असते किती, मायनस ओमेगा स्क्वेअर थिटा. लिनियर मधलं मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, अँग्युलर मोशन मधलं मायनस ओमेगा स्क्वेअर थिटा. हे अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे, हे अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे. दोन अँग्युलर ऍक्सेलरेशनला काय करा, इक्वेट करा. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 इक्वेट केलं तर मायनस ओमेगा स्क्वेअर थिटा इक्वल टू मायनस एम बी अपॉन आय इंटू थिटा. किंवा डायरेक्टलीच लिहिता येते. बघा इथे काय आहे ओमेगा स्क्वेअर आणि इथे काय आहे एम बी अपॉन आय. सो डायरेक्टली ओमेगा स्क्वेअर इक्वल टू एम बी अपॉन आय. बाकी तर सेमच आहे. किंवा इक्वेशन लिहा, मायनस मायनस कॅन्सल, थिटा थिटा कॅन्सल, शेवटी तेच मिळेल. ओमेगा स्क्वेअर काय मिळाला, एम बी अपॉन आय. ओमेगा स्क्वेअर एम बी अपॉन आय मिळाला तर ओके, ओमेगा स्क्वेअर एम बी अपॉन आय मिळाला तर ओमेगा किती, अंडर रूट मध्ये एम बी अपॉन आय. ओमेगाला काय लिहिता येणार, 2 पाय बाय टी. किंवा ओमेगाला तुम्ही असे लिहू शकता 2 पाय इटा इक्वल टू अंडर रूट मध्ये एम बी अपॉन आय. म्हणजे यावरून तुम्हाला काय लिहिता येईल, इटा. इटा इक्वल टू 1/2 पाय इंटू अंडर रूट मध्ये एम बी अपॉन आय. तुम्हाला जर पिरियड पाहिजे असेल तर याचा रेसिप्रोकल 2 पाय इंटू अंडर रूट मध्ये आय अपॉन एम बी. काही एक लिहा, बरोबर आहे. काही एक केलं तरी तुम्हाला काय मिळाला, पिरियड मिळाला. सो पिरियड ऑफ मॅग्नेट सस्पेंडेड इन मॅग्नेटिक फील्ड. एखाद्या मॅग्नेटला जर फील्ड मध्ये सस्पेंड केलं, त्याला थोडं डिस्टर्ब केलं, सोडून दिलं तर तो मॅग्नेट ऑसिलेट होणार. त्याची मोशन अँग्युलर एसएचएम असेल आणि त्याचा पिरियड एवढा असेल. इथे आहे त्या मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मॅग्नेट एक बार मॅग्नेट आहे. हा जर बार मॅग्नेट आहे तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12. एम मॅग्नेटिक मोमेंट आणि बी बाहेरचं जे फील्ड आहे त्याचं मॅग्नेटिक इंडक्शन. इथपर्यंत समजलं. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ बार मॅग्नेट सस्पेंडेड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि यावर खूप सारे प्रॉब्लेम तयार करतो, खूप सारे. जेवढे प्रॉब्लेम्स आपण, लक्ष द्या इकडे, जेवढे प्रॉब्लेम आपण सिंपल पेंडुलमवर तयार केले ना, तेवढे प्रॉब्लेम, त्याच्यापेक्षाही भयानक भयानक प्रॉब्लेम आपल्याला या फॉर्म्युल्यावर तयार करता येतात. पण ते आपण उद्या डिस्कस करू. ठीक आहे. एवढं घरी जाऊन रिपीट करायचं. आपल्या नोट्समध्ये सगळं लिहिलेलं आहे. एवढी रेकॉर्डिंग बंद. थँक्यू. आपण येणाऱ्या सोमवारपासून 11वीची बॅच सुरू करत आहोत. ओके. पण मागच्या वर्षी सारखं नाही करणार आहोत. कोणी यान बसा, एक
रजिस्ट्रेशन ठेवलेलं आहे 2000 रुपयाचं, कारण की तसं फुकटात बसलं ते माहिती आहे तुम्हाला, कोणी घड्याळ पाहते, कोणी पंखे पाहते, कोणी कुचके लावते, कोणी चेअरवर लिहिते. पैसे देऊन असलं की त्यांना सांगून ठेवलं आहे की लक्ष असलं तर बसू देणार, नाही तर मग देणार काढून. ठीक आहे. तर सोमवारपासून आपण सुरू करणार आहोत आणि 2000 रुपये रजिस्ट्रेशन आहे, पण ते लास्ट इन्स्टॉलमेंटमधून आपण कमी करणार आहोत, म्हणजे पैसेच नाही आहेत त्याचे विचार केला तर. ठीक आहे. तर तुमचे ओळखीचे जे असतील ज्यांना ट्युशन लावायचे आहे ते आपल्याकडे, ज्यांना झेलायचं आहे नाही का, माझे बोलणे म्हणा, अभ्यास म्हणा, DPPs म्हणा, त्यांना तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. ओके, चल.